हाय नमस्कार, कसे आहात सगळे. तर आज मी इथे करणार आहे पालक घालून करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पालक ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर पालक आपल्याला ही सगळ्यात बारीक कापून घ्यायची आहे. बारीक नाही कापली तरी चालेल, ती मिक्सरला बारीक करून आपण घेणारच आहोत नंतर. त्यानंतर आपण ही पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्स करून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला ह्याची. मी यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे थोडासा लसूण, त्यामध्ये थोडेसे जिरे आणि तुम्हाला हवे असेल तर मिरच्या टाका. त्यानंतर इथं मी ज्वारीचं पीठ हे 1 वाटी, गव्हाचं पीठ हे 1 वाटी आणि बेसन पीठ हे पाव वाटी असं प्रमाण घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये मीठ चवीनुसार घ्यायचं आहे, धना पावडर आणि हळद. आणि इथे आहे ही जिरा आणि लसूणची पेस्ट. आणि कांदा हा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, नाही तर नका टाकू. त्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर गरज पडली तरी करा, नाहीतर नका करू. पहिल्यांदा ह्या पेस्टमध्येच आपण हे एकजीव करून घेणार आहोत. आमच्या घरात लहान मुलं आहेत ना खायला, त्यामुळं मी इथं मिरची घातलेली नाही. तुम्ही त्यामध्ये मिरची सुद्धा घालू शकता. 10 ते 15 मिनिटं हा गोळा असाच भिजवत ठेवायचा आहे आपल्याला. 10 ते 15 मिनिटं झाल्यावर आपण ह्याचे धपाटे करायला घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटं झाले आहेत, तर चला आपण धपाटे करण्यासाठी घेऊया. त्यानंतर मी धपाटे करण्यासाठी हा डोशाचा तवा घेतलेला आहे, जो आपण डोसे करण्यासाठी यूज करतो. कारण ह्याच्यावर ना तवा जास्त खराब होत नाही, डोसे पटपट निघतात असे. त्यानंतर मी हे कापड ठेवले आहे स्पेशल, हे असे धपाट्यासाठी यूज करायला येतं. धपाटे झाले की नंतर हे कापड आहे असे धुवून ठेवायला येतं. पहिल्यांदा कापडावर असे थोडेसे पाणी ओतून घ्यायचे, जेणेकरून आपले पीठ हे ह्याला चिकटणार नाही. सगळीकडून हे असे पातळ हे करून घ्यायचं आहे, याला थापटून घ्यायचे. ते आपल्याला जाडसर वाटतंय तिथे थापटायचे. त्यानंतर या तव्यात थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आणि आपले टाकायचे. त्याच्यावर पण पाणी लावायचं थोडंसं, हळूच पाडायचं. तुम्ही बघू शकता आपल्या कापडाला पीठ अजिबात चिकटलेलं नाहीये. त्यानंतर घी किंवा तूप दोन्हीपैकी एक काही लावून तुम्ही हे भाजून काढू शकता. मी इथं तूप वापरले आहे. त्यानंतर ह्याला उलट पालट करून असे दोन्ही बाजूने हे खरपूस असे भाजून घ्यायचं आहे. ह्या साईडने पण ह्याला तेल किंवा घी लावून घ्या. साइड वाईज तुम्ही इथे दुसरा गोळा सुद्धा तयार करू शकता. करण्यासाठी घेतलेला आहे मी इथे.
तुम्ही हे दह्यासोबत किंवा चटणी सोबत दोन्ही सोबत खाऊ शकता. तयार आहे इथं आपला पालकचा धपाटा. रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.